जय श्रीराम, जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ। करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र, तयाठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सजयति सिंदूरवदनो देवो यत्माद पंकज स्मरणं, वासर्मणिरीवतं सारासी नाशयति विघ्नं, या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या विनावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवे सदा वंदिता, समपातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहं, मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं, यत कृपातमं वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत। वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। जानामि पृथ्वी समुद्रलिथे, ते नाम माझे वाचे असो, ज्या रूपी सागर प्रसवले, ते रूप माझे ध्यानी असो, ज्या पादे फणिकालिया स्पर्शिला, ते पाय माझे भाळी असो, ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला, ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा, मने प्राणत क्लेश नाशाय गोविंद तुझ शरणं। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं पुंसां महापातक नाशनं, ध्यात्वा निलोत्पल श्यामं राम राजीव लोचनं,
जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम। श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणो वत्सा गृह्णामि, श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्र दयालो, रणान्यं जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं पुंसां महापातकनाशनम्। पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी, पहाटेच्या प्रहरी। पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावं अष्टप्रहरी। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। गंगाधरा श्री गंगाधरा, हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। कैलास राना शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुकुटी झळाळी। कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझवीन शंभो मज कोण तारी। नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। श्याम सुंदर गोपाला, मान मोहन गोपाला, घन श्याम गोपाला, देवकी नंदन गोपाला। गोपाला गोपाला गोपाला, गोपाला गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला। श्याम सुंदर गोपाला, मन मोहन गोपाला, गोपाला गोपाला गोपाला,
गोपाल गोपाल गोपाल। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम। हरि राम राम राम, प्रभु राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम। राजा राम राम राम, सीता राम राम राम। जय जय विठ्ठल रखुमाई, 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 जय जय विठ्ठल रखुमाई। ओम नमो नारायणा, लक्ष्मी नारायणा, सत्यनारायणा, वेद पारायणा। ओम नमो नारायणा, श्रीमद नारायणा, भगवत नारायणा। ओम नमो नारायणा, श्री विष्णु नारायणा, श्री राम नारायणा, श्री कृष्ण नारायणा, श्री विठ्ठल नारायणा, श्री पांडुरंग नारायणा, श्री हरि नारायणा। ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते,
गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोत, गण 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 गणात बोते, गण 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 गणात बोते, गण 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 गणात बोत, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओम श्री हनुमते नमः. 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 मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महायोग पीठे तठे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठनं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय 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 राम जय जय राम. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय 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 राम जय जय राम. जय जय राम. जय जय राम. जय जय राम. जय श्री राम. जय श्री राम.
जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. श्री तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 1753. धन्य ते पंढरी, धन्य भीमतीर, आनियले सार पुंडलिके. धन्य ते पंढरी, धन्य भीमतीरा, आनियले सार पुंडलिके. धन्य तो ही लोक अवघा दैवाचा, सुकाळ प्रेमाचा घरोघरी. धन्य तो ही लोक अवघा दैवाचा, सुकाळ प्रेमाचा घरोघरी. धन्य ते पंढरी, धन्य भीमतीर, आनियले सार पुंडलिके. धन्य ते पंढरी, धन्य भीमतीर, आनियले सार पुंडलिके. धन्य ते ही भूमी, धन्य तरुवर, धन्य ते सरोवर तीर्थरूप. धन्य ते ही भूमी, धन्य तरुवर, धन्य ते सरोवर तीर्थरूप. धन्य ते पंढरी, धन्य भीमतीर, आनियले सार पुंडलिके. धन्य त्या नर नारी मुखी नाम ध्यान, आनंदी भुवन गर्जतशे. धन्य त्या नर नारी मुखी नाम ध्यान, आनंदे भुवन गर्जतशे. धन्य ते पंढरी, धन्य भीमतीर, आनियले सार पुंडलिके. धन्य पशु पक्षी कीटक पाषाण, अवघा नारायण अवतरलासे. धन्य पशु पक्षी कीटक पाषाण, अवघा नारायण अवतरलासे. धन्य ते पंढरी, धन्य भीमतीर, आनियले सार पुंडलिके. तुका म्हणे धन्य संसाराती आली, हरी रंगे रंगली सर्व भावे. तुका म्हणे धन्य संसाराती आली, हरी रंगी रंगली सर्व भावे. धन्य ते पंढरी, धन्य भीमतीर, आनियले सार पुंडलिके. धन्य ते पंढरी, धन्य भीमतीर, आनियले सार पुंडलिके. हरी जय जय राम, हरी जय जय राम, राम कृष्ण हरी. हरी जय जय राम, हरी जय जय राम, हरी जय जय राम, राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम, हरी जय जय राम, हरी जय जय राम, राम कृष्ण हरी. हरी जय जय राम, हरी जय जय राम, हरी जय जय राम, राम कृष्ण हरी. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 10, ओवी 1 ते 30. विभूती योग. विभूती योग. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सोंसवेद्या आत्मरूपा. देवतुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो, मने निवृत्ती दासो अवधारी जो जय. श्री गणेशाय नमः. नमो विशद बोध विदग्धां,
विद्या रवींद्र प्रबोधां पराप्रमेये प्रमदा विलासिया नमो संसारतम सूर्यां अपरिमिता परमवीर्यां तरुण तरतुर्या लालन लीलां नमो जगदखिल पालनां मंगलमणि निधानां सज्जन वन चंदना आराध्य लिंगा नमो चतुर चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुति सार समुद्रा मन्मथा नमो सुभाव भजन भाजना भवे कुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया तुमचा अनुग्रह गणेशु जय दे आपुला सौरसु ऐ सारस्वती प्रवेशु बाळकाही आती जी दैविकी उदार वाचा जय उद्देशु दे नाभिकाराचा तैन बरस सुदाब्दीचा थावो लाभे जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुखिया ते अंगीकारी तो वाचस्पती शिकरी प्रबंधू होडाम हे असो दिठी जयावरी झळके की हा पद्म करू माता पारुखे तो जीवची परितुके महेशेशी एवढे जिये महिमेचे करणे देवाच्या बळीवानू मी कवने का सूर्याची अंगा उठणे लागत असे केऊता कल्पतरुवरी फुलोरा काय सेनी पावने क्षीर सागरा कवनिवासी कापुरा सुवासु देव चंदना ते काय सेनी चर्चावे अमृता ते केऊ ते रांधावे गगनावरी उभवावे घडे केवी तैसे श्री गुरूंचे महिमान आकळीते की असे साधन हे जाणून आम्ही अनमान निवांत केले जरी प्रज्ञेचे नियाथिलेपणे श्री गुरु सामर्थ्या रूप करू मने तरी ते मोतिया बिंग देणे तैसे होईल का 15.5 या रजतवनी तैशी स्तुतीची बोलणी उगियाची माता ठेवी जे चरणी हेची भले मग मनितले जी स्वामी भले निममत्वे देखिले तुम्ही म्हणून कृष्णार्जुन संगमी प्रयाग वटो झालो मागा दूध ते मनतल्यासाठी आघवी अक्षराब्दीची करो निवाटी उपमन्यू पुढे दुर्जटी ठेविली जैशी ना तरी वैकुंठ पीठ नायके रुसला ध्रुव कौतुके बुजाविला देवोनी भातुके ध्रुव पदाचे तैसी जे ब्रह्म विद्या रावो सकळ शास्त्रांचा विसंता ठावो ते भगवद्गीता ओविये गावो ऐशे केले जे बोलनी याचे राणी हिंडता नायकी जे फळली अक्षराची वार्ता परिते वाचाची केली कल्पलता विवेकाची होती देह बुद्धी एक सरी ते आनंद भांडारा केली ओवरी मन गीतार्थ सागरी जळ शयन झाले ऐसे एक एक देवाची करणे ते अपार बोलो केवी मी जाणे तरी अनवदलो धीटपणे ते उपास हि जोजी ते उपसा हि जोजी आता आपुलेनी कृपा प्रसादे मिया भगवद्गीता ओवी प्रबंधे पूर्वखंड विनोदे वाखानिले प्रथमी अर्जुनाचा विषादू दुजी बोलिला योग विषदू
परी सांख्य बुद्धीशी भेदू दावोनिया तिजी केवळ कर्म प्रतिष्ठिले तेची चतुर्थी ज्ञानेशी प्रगटिले पंचमी गौरिले योग तत्व तेची षष्टा माझी प्रगट असना लागोनी स्पष्ट जीवात्म भाव एकवट होती जेने तैशी जे योग स्थिती आणि योग भ्रष्टा जे गती ते आघवीच उपपत्ती सांगितली षष्टी तयावरी सप्तमी प्रकृती परिहार उपक्रमी करोनी भजती जे पुरुषोत्तमी ते बोलिले चारी पाठी सप्त प्रश्न विधी बोलोनी प्रयाण समय सिद्धी यवम ते सकल वाक्य विधी अष्टमाध्यायी मग शब्द ब्रह्मी असंख्याके जे तुला काही अभिप्राय पिके ते तुला महाभारते एके लक्ष जोडे ते आघवाची जे महाभारती ते रावे कृष्णार्जुन वाचोक्ती आणि जो अभिप्रायो सातेशती तो एकलाची नवमी ती आघवाची जे महाभारती ते लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती आणि जो अभिप्रायो सातेशती तो एकलाची नवमी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय 5 5व्या अध्यायाची सुरुवात म्हणजेच पहिला भाग। श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः। सुवेळे वैसल्या रघुकुळ टिळका मनोहर दिसता हे लंका सम्मुख देखो नि दशमुखा केला अवांका सुग्रीवे पांडुरंगा करो प्रथम नमाना दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरू दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपोलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनास काज काय माझे करीना मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले मनोनी अवधारी जो जे आपुले आपण देवाम ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील युद्धकांडातील 5व्या अध्यायाच्या परमसेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून गुरुवर्यांना आणि मात्या पित्यांना वंदन करून कथेच्या अनुसंधानाला सुरुवात। भगवान परमात्मा जगत जीवन रघुकुळ टिळक श्रीराम प्रभू आपलं वास्तव्य सुवेळाचल पर्वतावर करतात। तिथून पाहिल्यानंतर लंका एकदम अगदी सुंदर मनोहर दिसते। राजा रावणाकड ही आपली दृष्टी फिरवता येते आणि रामरायाच्या सानिध्यात असलेला राजा सुग्रीव
सुवेळाचळावरून खाली लंकेमध्ये नजर टाकतो. समोर 10 तोंडाच्या राजा रावणाला पाहतो आणि सुग्रीवाच्या मनामध्ये एक अवांका येतो आणि त्यानं काय अवांका केला त्याचं चिंतन रामायणाचे कवी करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज ऐका म्हणतात. श्रीराम चढला सुवेळेवरी सहित सुग्रीव कपी संभारी दोन्ही योजने सुवेळाग्री सभावानरी शोभत. लंकेपेक्षा 2 योजन म्हणजे 8 कोस उंच असा सुवेळाचळ पर्वत आहे. त्या पर्वतावरती रामरायांनी जोपर्यंत तिथं रणकंदन आहे तोपर्यंत तिथं वास्तव्य करायचं ठरवलेलं आहे. म्हणजे सुवेळाचळावर रामरायाचं वास्तव्य ठरलेलं आहे. आणि रामरायाच्या बरोबर राजा सुग्रीव आहे. राजा सुग्रीवाचं सैन्य आहे. आणि अशा सुवेळाचळ पर्वतावर वानरांची सभा भरलेली आहे आणि ती अतिशय शोभायमान दिसत आहे. तव देखिले लंका नगर वनी काननी अति सुंदर त्या माझी रावणाचे गोपूर दीर्घ मनोहर रमणीय. अशी सभा. त्या सभेमधून लंकेकडे पाहिलं असताना लंका नगरी एकदम सुंदर दिसते. लंकेमधलं वन, लंकेमधल्या बागा, लंकेमधलं जंगल अतिशय सुंदर दिसतंय. त्याचबरोबर रावणाची असणारी जी माडी आहे त्या माडीवरचं जे गोपूर आहे ते अतिशय मनोहर रमणीय आणि अवाढव्य दिसत आहे. श्रीराम सेना वानर संभार आले देखोनी अपार ते पाहवया दशशिर सवेग गोपूर ओळंगला. ज्या वेळेस रामरायाची सेना म्हणजेच वानर सेना सगळ्या लंकेमध्ये हैदोस घालत होती. जिकडं तिकडं वानरच वानर. आणि हे राक्षसांनी राजा रावणाच्या कानावर ज्यावेळेस घातलं होतं त्यावेळेस राजा रावणानं ही वानर सेना पाहण्यासाठी आपल्या माडीवर उंच गोपुरावर चढला. आणि ज्यावेळेस हे अपार अशा प्रकारचं वानर सैन्य 10 तोंडाच्या राजा रावणानं पाहिलं त्यावेळेस काय झालं. रावण अजनाभ काळा सुवर्ण भूषणी सोज्वळा काश्या रक्त पाटोळा रक्त माळा रत्नाढ्य. रावण कसा आहे म्हणले एकदम ढेकळात टाकला तर ओळखू येणार नाही. जसं काळं काजळ असतं ना म्हणले किंवा तव्याची पाट काळी असते ना तसा काळा कुट्ट कलर राजा रावणाचा आहे म्हणले. त्याच्या गळ्यामध्ये सोन्याच्या असणाऱ्या पिवळ्या जळत अशा प्रकारच्या सोज्वळ माळा आहेत म्हणले. आणि त्या सोन्याच्या असणाऱ्या दागदागिन्यांच्या अलंकारामुळं कमरेला पिवळा जरत असणारा पितांबर नेसलेला आहे हा राजा रावण. आणि लाल भडक अशा रत्नांच्या माळा गळ्यामध्ये आहेत. सवे निशाचरांचा भार युग्म चामर श्वेतपत्र ऐसा देखोनी दशशिर सुग्रीव वीर क्षोभला. राजा रावण ज्यावेळेस गोपुरावरती चढलेला आहे त्यावेळेस काही प्रधान होते, काही शूरवीर मंडळी त्याच्या सोबत होती म्हणजेच राक्षस होती.
आणि बरोबर राक्षसांचा निशाचरांचा लवाजमा घेऊन जे असणारे म्हणले 2 राक्षस किंवा राजा रावणाचे सेवक, राजा रावणाला दोन्ही बाजूनी चौऱ्या ढालतायत अशी हवा राजा रावणाची, म्हणजे ज्याला बढती आपण म्हणतात, ती बढती राजा सुग्रीवानं पाहिली. राजा सुग्रीव मात्र 10 तोंडाच्या राजा रावणाकड, राजा रावणाची आक्कड पाहून रागाला गेला. माझ्या स्वामीची चोरीली कांता, कायशे छत्र याची माता, याच्या करीन मी घाता, साटोपता खवळला. काही सेवकांनी राजा रावणाच्या डोक्यावर छत्र धरलेली होती, चामर धरलेली होती. काही जण चौऱ्या ढाळत होते. अशी राजाची आक्कड राजा सुग्रीवाला वाटली. आणि राजा सुग्रीव खूप रागाला गेला, खवळला. अरे, माझ्या असणाऱ्या गुरुची, माझ्या स्वामीची, माझ्या मालकाची बायको यानं चोरलेली आहे. याची काय लायकी आहे? याच्या डोक्यावर कशाला छत्र चामर धरता, याला कशाला चौऱ्या ढाळता? याचा आता मी घातच करतो, म्हणजे याला जिवंत ठेवत नाही. मीही कसा राजा सुग्रीव आहे हे त्याला दाखवतो, याचा घात करतो. म्हणून मोठ्या आवेशानं राजा सुग्रीव राजा रावणाला पाहून खवळला. वळीला पुच्छाचा आकोडा, रोमे थरकती चौकडा, वेगन धर वेगाडा, अति वेगाडा उडाला. आपली शेपटीचा आकडा केला. अंगावरची असणारी केस ताट उभा राहिली सुग्रीवाच्या, आणि ते अंगावरचे रोम थरथर थरथर करू लागले. राजा सुग्रीवानं स्वतःला आवरण्याचा प्रयत्न केला, पण त्याला काही आवरता येईना. म्हणून अतिशय असणाऱ्या वेगानं राजा सुग्रीवानं ताबडतोब उड्डाण केलं. श्रीरामाशी न पुसता, कोणाशी न विचार सांगता, गेला गोपुरा आतंता, लंकानाता सम्मुख. कुठल्या वानर मंडळीला सांगितलं नाही, कुठल्या प्रधानाला विचारपूस केली नाही, कुठल्या सैन्यातल्या वानराला सांगितलं नाही, रामरायांना विचारलं नाही. कोणाशीही न विचारता न सांगता अचानक एकटा राजा सुग्रीव किराण मारून उसळी घेऊन जिथं राजा रावणाला पाहिलं होतं त्या गोपुरावरती हा राजा सुग्रीव गेलेला आहे आणि रावणाच्या समोर उभा राहिलेला आहे. पडता सुग्रीवाची उडी, निशाचरे झाली वेडी, रावणाशी शंका गाडी, वळली बोबडी सर्वांची. धाप दिसत वर्ण उडी खाली टाकलेली आहे, कारण 8 कोसावरून खाली लंकेमध्ये उडी पडायची गोपुरावर म्हटल्यावर काही थोडा आवाज होणार आहे का? आणि राजा सुग्रीवानं उडी मारली, आवाज झाला आणि राजा सुग्रीव उडी मारून राजा रावणाच्या समोर आला. त्यावेळेस जी निशाचर मंडळी, राक्षस मंडळी होती ती गोंधळली गेली, वेड्यात निघाल्यासारखी त्यांची अवस्था झाली. सगळ्यांची बोबडी वळाली, सगळे तत्तपप्प करू लागले, कुणाच्याच मुखातून शब्द निघेना. अशा प्रकारची अवस्था झाली. खुंटली राक्षसांची युक्ती, सुग्रीव गरजे रावणा प्रती, श्रीरामाचा सखा सांगती, जाण निश्चिती सेवक. राक्षसांची चित्तरवित्तर अवस्था झाली. त्या सगळ्या निशाचरांची काही बुद्धी, डोकं, चलाकी काही चालेना झाली. एकदम अचानक राजा सुग्रीवाची उडी पडली. सगळे थक्क झाले, दंग झाले. आणि राजा सुग्रीव आपली ओळख
सगळ्या समक्ष राजा रावणाला सांगू लागला. मोठ्यानं गर्जना करून राजा रावणाला बोलू लागला, श्रीरामाचा असणारा मी सखा संगाती मित्र आहे म्हणले, जोडीदार आहे म्हणले रामाचा. आणि तसं तुला कळत नसेल सखा मित्र जिवलग, तर मी रामाचा सेवक आहे समज म्हणले, राम माझा स्वामी समज, हे निश्चित तो मान बर का. अशा प्रकारे सुग्रीव राजा रावणाला बोलू लागला. सुग्रीव तो मी विख्यात, तुझा करू आलो घात, माझे निहाते लंकानाथ, आज जिवंत वाचेना. माझं नाव राजा सुग्रीव आहे, मी तुला संपवण्यासाठी खल्लास करण्यासाठी आलेलो आहे म्हणले. माझ्या हातून आता तू राजा रावणा वाचू शकत नाही. आता तुला आज मी जिवंत ठेवत नाही. ऐशे बोलनी निष्ठुरा निशंक उभा सुग्रीव वीर, कोणा न बोलवे उत्तर अधोमुख राक्षस. गर्जना करून राजा सुग्रीवानं आपण कोण आहे, कशासाठी आलो आणि काय करायचं हे सांगितलं. राजा रावणाचा जीव घ्यायला आलेला रामाचा सेवक आहे, नाव सुग्रीव आहे. आज राजा रावणाला मी जिवंत ठेवत नाही. हे बाकीच्या राक्षसांनी ऐकलं. निष्ठुर अशा प्रकारचं वचन राजा सुग्रीव राजा रावणाला बोलतोय हे लक्षात आलं. कोणीही ब्रशब्द काढला नाही. सगळे खाली माना घालून राक्षस एकही शब्द न बोलता गुमान गप्प राहिले. सुग्रीव उभा मुहूर्त काही न बोले लंकानाथ, उडोनी उरावरी देत लात मुकुटा हात घातला. सुग्रीवाची उडी राजा रावणाच्या समोर पडली. आपली माहिती सांगून झाली. आज तुला राजा रावणा मी संपवण्यासाठी आलोय. असे निष्ठुर शब्द राजा सुग्रीवानं मोठ्या धीरानं धाडसानं हिमतीनं आणि सत्यत्वानं राजा रावणाला बोलून दाखवले. बाकीची राजा रावणाची सहकारी मंडळी प्रधान मंडळी गप्प राहिले. त्यांच्या तोंडातून एक शब्द निघाला नाही. राजा सुग्रीव राजा रावण बाकीची मंडळी हे एक मुहूर्त म्हणजे 22.5 मिनिटं ते 23 मिनिटं साधारण गप्प राहिले एकामेकाकडे बघत. कोण कोणाला काहीच बोलेना. त्यावेळेस राजा सुग्रीवानं जाणलं आता हे घाबरलेले आहेत, एक शब्द बोलत नाहीत, उत्तर देत नाहीत. म्हणून राजा सुग्रीवानं उडून राजा रावणाच्या छताडावर एक लात घातली आणि राजा रावणाच्या डोक्यावरचा मुकुट काढण्यासाठी राजा सुग्रीवानं हात घातला. मुकुट हा सोडिता तत्काळी दोघे जण तुर्बळी, आदळते क्षिती तळी रावण ते काळी मूर्छित. मुकुट काढण्यासाठी सुग्रीवानं हिसका दिला. हिसका दिल्याबरोबर मुकुटा सरशी राजा रावण आणि राजा सुग्रीव दोघेही आतुरबळेत जमिनीवर धाड दिसा आदळले. त्यावेळेस रावण पडला. पडल्या जागी मूर्छित झाला. मुकुट घेऊन या जाण सुग्रीव निघता त्वरा करून, सावध हो रावण काय आपण बोलत. राजा रावणाचा मुकुट काढला, हातामध्ये घेतला आणि सुग्रीव रामरयाकडे जाण्यासाठी निघणार एवढ्यामध्ये राजा रावण मूर्छेतून सावरला, सावध झाला. सावध झालेला राजा रावण सुग्रीवाला काय बोलू लागला. मुकुटेशी सुग्रीव जात त्याशी पाचारी लंकानाथ, मी दुष्यित होतो मूर्छित युद्ध न करिता तू केवी जाशी. मुकुट हस्तगत करून राजा सुग्रीव निघणार, उड्डाण घेणार, उसळी घेणार, सुवेळाचळ पर्वताकडे जाणार एवढ्यामध्ये मूर्छेतून सावरलेला राजा रावण
राजा सुग्रीवाला युद्धाचं आव्हानच देतो, पाचारण करतो. अरे मी सावध नव्हतो, मी मूर्छित पडलो होतो, म्हणून तू माझ्याबरोबर युद्ध न करता मुकुट घेऊन कसा काय जात होतास, का जात होतास, अशा प्रकारचा प्रश्न राजा रावण राजा सुग्रीवाला करतो. मजवरी घालून उडी आता पळतोसी तांतडी, कराग्रे हानोनिया थापडी ग्रीवा रोकडी पाडीन. त्यावेळेस राजा रावण म्हणतो, का रे म्हणले, माझ्या अंगावर उसळी घेतली, लाद घातली, हिसका देऊन माझा मुकुट काढला, मला खाली पाडलं आणि गडबडीनं निघून चाललास. एवढी काय तुला घाई झाली, पळून जाण्याचा विचार आहे का राजा सुग्रीवा तुझा. पण आता म्हणले एक तुला म्हणले सापड देतो म्हणले, एक थपाडी देतो म्हणले, आणि एका धबाक्यात तुला खाली पाडतो बघ म्हणले सुग्रीवा. अशा प्रकारे राजा रावण बोलू लागला. जरी आहे अंगवण परत करावया शिरण, पुढे जासी तै काळे वदन, कोपे रावण अनुवादे. हाय का हिम्मत म्हणले तुझ्यात माझ्या बरोबर युद्ध करण्यासाठी, त्याला पुरुषार्थ लागतो म्हणले, कुणाचं मी काम नाही. सुग्रीवाला राजा रावण बोलू लागला. आणि माझ्या बरोबर युद्ध न करता जर निघून जाशील तर तुझं काळं तोंड होईल म्हणले, तुला लोक निंदतील, तुला बट्टा लागेल, डाग लागेल, असा फिनफिन करून राजा रावण रागानं बोलू लागला. वेगे उडोनिया लंकानात सुग्रीवा ते आसुडीत, तेने तो गदगदा हसत तुझा पुरुषार्थ इतकाची. राजा रावण उशळी घेऊन सुग्रीवाला आसोडण्याचा प्रयत्न करू लागला. सुग्रीव खदा खदा हसू लागला. काय राजा रावणा म्हणले, काय एवढाच असणारा पुरुषार्थ तुझ्याकडे आहे का. सुग्रीवे आसोडिता रावण तोंड कशी पडला जाण, विसही भाऊ सोये टेकून दशानन उठला. सुग्रीवाने एक हिसका राजा रावणाला दिला. राजा रावण तोंडावर पडला, 20 हाताचा आधार घेतला आणि 20 हाताच्या आधारानं टेकून एखाद्या म्हाताऱ्या माणसासारखं राजा रावण परत उठला. तेने रागे पै रावण सांडोनिया शस्त्रास्त्री रण, अंगी आदळला आपण विचार आन कल्पोनी. राजा रावणाला राग आला. राजा रावणानं शस्त्रास्त्र हाणण्याचा विचार थोडासा बाजूला ठेवला. एक उसळी घेतली, सुग्रीवाच्या अंगावर आदळला. राजा रावणाच्या मनामध्ये अनेक काही विचार आहेत. त्या कल्पनेनं राजा रावणानं राजा सुग्रीवाच्या अंगावर आदळण्याचं ठरवलं आणि तशा प्रकारे आदळला. वानरांगी दोनची हात, 20 हाती मी समर्थ, कळा लावोनी सर्वांगात कपी निश्चित मारीन. त्याच्या डोक्यात काय विचार होता म्हणून राजा सुग्रीवाच्या अंगावर आदळला, उडी मारली. राजा रावणाने विचार केला, वानराला 2च हात आहेत म्हणले, पण मला 20 हात आहेत म्हणले, त्यामुळं मी ताकदवान आहे म्हणले. 20 हातानं याच्या सर्व अंगाला नुसता दाबून कळा आणून मारीन. आज मी सुग्रीवाला जिवंत ठेवणार नाही. अशा प्रकारे विचार राजा रावणाच्या डोक्यात आहे. पाले खाईर वानर किती, याच्या अंगी कायशी शक्ती, मी सबळ बळे लंकापती, हातो हाती मारीन. हे पाले खाणार रानात राहणार वानर, याच्या अंगात कसली शक्ती कसली ताकद आणि काय बळ आले म्हणले. पण मी कसं आहे, ताकदवान आहे, बळवान आहे, लंकेचा राजा आहे. याला अगदी सहज सहज म्हणले हातोहाती मारीन. याला मारायला फार मला वेळ लागणार नाही.
राजा रावण रागानं बोलू लागला, विचार करू लागला. तव तो वानर आतुर बळी, विसा हाताची पै मवळी, पुच्छी बांधिली तात्काळी, रावण ते वेळी गजबजला. एवढ्यामध्ये राजा सुग्रीवानं काय केलं? अहो, राजा सुग्रीव काय सामान्य का? महान आहे तो, आतुरबळी आहे. आपल्या शेपटीनं राजा रावणाचे हात, जे 20 हातावर आतापर्यंत त्याचा विश्वास होता, पराक्रम करायचा ठरवला होता, नुसतं दाबून कळा आणून सुग्रीवाला मारायचं ठरवलं होतं, त्या 20 हाताला एका ठिकाणी केलं. आणि जशी मोळी बांधतात ना म्हणले, तशी शेपटीनं अगदी करकंडून आवळून म्हणले राजा रावणाच्या 20 हाताला बांधलं. म्हणजे शेपटीनं राजा रावणाचे हातच राजा सुग्रीवानं ताबडतोब त्यावेळेस बांधून टाकले. मग मात्र राजा रावण मनाच्या ठिकाणी दचकला, सर्व अंगाला दरदरून घाम आला. राजा रावण गजबजला. ते काळी दशानन पुच्छाशी ढसला पण, तेव्हा सुग्रीवे हसून दिदला सोडून उपेक्षुनी. आणि 20 हाताला शेपटीनं बांधल्याबरोबर राजा रावणानं काय केलं तर शेपटीला चावला. कारण 10 तोंड आहेत ना राजा रावणाला, 10 तोंडानं शेपटीला चावू लागला, करकांड काढू लागला. त्यावेळेस राजा सुग्रीव हसला. ए चावक्या कुत्र्या म्हणल्यासारखं काम झालं, चावतोस काय म्हणले 10 तोंडानं, आणि दिला सोडून तुला. अशा प्रकारे राजा सुग्रीवानं राजा रावणाला सोडून दिलं. मलविद्येच्या निर्वडी दोघे भिडता पडी पाडी, उलट लोट घाय घडमोडी, गुप्त थापडी कर घात. दोघे म्हणले मलविद्येचा डाव खेळू लागले, कुस्ती खेळू लागले. दोघे एकमेकाला भिडले म्हणले, अनेक प्रकारचे उलट सुलट डाव एकमेकाला मारू लागले, एकामेकाला थापाडे हाणू लागले, एकामेकाला चापटा देऊ लागले. अशा प्रकारची कुरघोडी राजा सुग्रीव आणि राजा रावण करू लागले. झोंबी घेता अत्याद्भुत स्वेदे नाले डवडवीत, कळा लावितावर मस्त निचेष्टित होते दोघे. एकमेकाला दोघं झोंबाझोंबी करू लागले. कधी एक खाली पडायचा, दुसरा उठायचा, हा त्याला पाडायचा, तो याला पाडायचा. अशा प्रकारची झटापटी कुस्तीची सुरू झाली. दोघांच्या अंगातून घाम बाहेर पडू लागला. दोघं घामानं भिजले गेले. एकामेकाला वर्म स्थळ बघून कळा येण्यासाठी हाणू लागले. आणि कळा येण्यासारख्या ठिकाणी लागलं की दोन्हीही राजा सुग्रीव राजा रावण निचेष्टित पडू लागले. नक्षतांचे महामार दोघाही अंगी वाहे रुधिर, वसंती फुलले किशुंक तरुर, तैशे महावीर भासती. एकमेकाच्या नख्याने एकमेकाला वरबडू लागले, नख मारू लागले. दोघांची अंगातून रक्त वाहू लागलं. दोघेही लाल भडक झाले. ज्याप्रमाणे त्या असणाऱ्या वसंत ऋतूमध्ये त्या असणाऱ्या फळसाच्या झाडाला लाल भडक फुलं येतात, ते झाड असणारं लाल भडक दिसतं, त्याप्रमाणे दोघे लाल गुंजाळ राजा सुग्रीव आणि राजा रावण दोघेही महावीर दिसू लागले. तळपोनिया मुष्टिघात परस्परा वंचोनिया देत, चुकविता मुष्टिघात पांपर हानीत साठोपे. एकमेकाला बुक्क्या हाणू लागलेले आहेत. एकमेकाला बुक्क्या हाणत असताना एकमेकाच्या बुक्क्या हुकवण्याचा प्रयत्न करू लागलेले आहेत. आणि ज्या वेळेस बुक्क्या हुकवल्या जातात त्यावेळेस कोपरखिळा एकमेकाला हाणू लागलेले आहेत.
एकमेकाला ज्याला फायटिंग म्हणतात त्या लाताने हाणू लागलेले आहेत. म्हणजे लाता बुख्यांचा मार एकमेकांचा तिथं सुरू झालेला आहे. पांपर चुकविता तेत उठता हानिती तळघात, तळाघाते तळी पाडीत मग हानत हुमन्या. आणि एकामेकाला हे दोघे फायटिंग करू लागले, लाताने हाणू लागले. लात हुकवली की हातानं धबाका देऊ लागले, चापटा हाणू लागले, बुक्क्या हाणू लागले, एकमेकाला खाली पाडू लागले. आणि खाली पाडून एकमेकाला कोपरखिळ्या हाणू लागले. पदाभिघातांची पैथोरी तडवे हानिती परस्परी, उलट लोट देती शिरी हानिती शिरी कराघात. एकमेकाला लाता बुक्क्या चापटा अशा प्रकारे उलट सुलट शिरावर, उरावर, कोपरावर, दंडावर, गुडघ्यावर, लवण्यावर जिकडं तिकडं मारू लागलेले आहेत. दोघांचे युद्ध घोरांदर सुरासुरा ती दुर्धर, वानर आणि निशाचर करती विचित्र मंडळे. राजा रावणाचं आणि राजा सुग्रीवाचं घोरांदर अशा प्रकारचं युद्ध दोघांचं सुरू आहे. देव दानव यांचं सुद्धा युद्ध असं कधी झालं नव्हतं, असं दुर्धर युद्ध चालू आहे. राक्षस मंडळी आणि वानर मंडळी हे विचित्र युद्ध पाहत आहेत. गोपूर भूमिका समस्थळ दोघी युद्ध केले चिरकाळ, युद्ध देखोनी कळे काळ धाके चळचळ कांपती. राजा रावणाची जी माडी आहे, जो बंगला आहे, त्याच्यावरचा जो गोपुराचा भाग आहे म्हणले, त्या गोपुराच्या सपाट भागावर या असणाऱ्या दोघांचं युद्ध चालू. या दोघांनी बराच वेळ बरेच तास युद्ध केलं. युद्ध देखून खरोखर कळीकाळाला सुद्धा थरकाप सुटावा, धाक पडावा अशा प्रकारचं युद्ध राजा सुग्रीव आणि राजा रावण दोघे करत होते. गोपुर भूमिके माझा राम, युद्ध तगटल्या दोन्ही धुरा, उपटू धावते येर येरा मलविद्या द्वारा तळपोनी. आणि गोपुराच्या असणाऱ्या सपाट भूमीवर या दोघांचं युद्ध चालू होतं. दोघेही एकमेकाला कसे तर शेराला सव्वा शेर, कोण कोणाला कमी नाही, वस्तादला वस्ताद अशा प्रकारचे दोन्ही राजे आहेत. एक वानरांचा राजा, एक राक्षसांचा राजा. दोघेही महावीर आहेत, दोघेही महाबळी आहेत, आतुर बळी आहेत. आणि दोन्ही धुरा एकमेकाच्या अंगावर धावताहेत, कुस्ती खेळताहेत, झटापट करताहेत, एकमेकाला खाली आपटतात, चिटपट करण्याचा प्रयत्न करतात. येर येरा निघोनी तळी उपटिता तुरबळी, तोही तळपोनी तात्काळी दुजा कळी उपटावया. एकमेकाला खाली पाडू लागलेले, आपटू लागलेले आहेत. त्यावेळेस एकमेकाच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न, जो सुटतोय त्याला दुसरा आपटण्याचा प्रयत्न, जो आपटतोय त्याला आवळण्याचा प्रयत्न, असे दोन्ही आतुरबळी दोन्ही राजे, राजा सुग्रीव आणि राजा रावण करू लागलेले आहेत. आपली चलाकी दाखवू लागलेली आहेत. आणि दोघांची कुस्ती अशी की पाहणाऱ्यांच्या डोळ्याचं पारणं फिटावं, बघणाऱ्यांचं सुद्धा म्हणले अशी अवस्था झालेली आहे की ती कुस्ती पाहतच राहावी, जशी दोन वाघाची झुंज लागावी अशा प्रकारे राजा रावणाची आणि राजा सुग्रीवाची मलविद्येमध्ये झटापट सुरू आहे. म्हणतात येर येरा झोंबी घेती, झोंबल्या युक्त्या कळीती, कंटी कंटी कळा लावीती, दोघे राहती निचेष्टित. दोघं एकमेकाच्या अंगाला झोंबतात, वडावडी करतात, कंटाच्या ठिकाणी कळा लावून आवळण्याचा प्रयत्न करतात, कमरेला एकमेकाच्या धरतात, पकडतात, त्या कमरेला कळा लावण्याचा प्रयत्न करतात, पायामध्ये पकडून आवळण्याचा प्रयत्न करतात. आणि ज्यावेळेस दोघांनाही कळा लागतात त्यावेळेस दोघेही काही वेळ हुंबत निचेष्टित पडतात.
खवळोनी दोघे दुर्धर वामसव्य चमत्कार उलट टोले देता पांपर एर येरा मिसळले. आणि दोघी भयंकर रागाला गेले, दोघी खवळलेले आहेत. डावीकड उजवीकड उलट सुलट म्हणले एकमेकाला लाता घालू लागलेले आहेत. एकमेक युद्धाला मिसळलेले आहेत. उरी शिरी खांदी कोपरी घाय देती उदरोदरी हुमणी हानोनी मुखावरी चक्राकारी भुवंडती. छातीवर डोक्यात खांद्यावर कोपरावर कनाकन कनाकन दनादन एकमेकाला हाणू लागलेले आहेत. पोटात सुद्धा म्हणले भकाळ्यात 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 एकमेकाला हाणायचं चालू केलेलं आहे. भकाळ्या गवसून दिल्याबरोबर अहो तोंडावर तर कनाकन गुडघ्याची हुमणी करून हाणू लागलेले आहेत. आणि एकामेकाला गोल 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 गरगर गरगर दोघे जण फिरवू लागलेले आहेत. खचोनिया गोपुरी हुनी आवनी दोघे पडले सभास्थानी अंगण लागता धरणी उडोनी गगनी भिडती. गोपुरावरून म्हणले दोघांचे पाय घसरले आणि खाली जमिनीवर धाड दिसा दोघे आदळणार. सभेच्या ठिकाणी दोघे पडणार. एवढ्यामध्ये यांनी दोघं एवढे चलाक आहेत म्हणले की यांनी आपलं अंग जमिनीला टेकूच दिलं नाही. चितपट कोणच झालं नाही म्हणले. लगेच ताबडतोब गगनामध्ये यांनी उसळ्या घेतल्या आणि दोघं जण आकाशात एकमेकाच्या समोर भिडले. आकाश गती स्वये वानर दुजा सहजची खेचर दोघे भिडती निराधार सुरासुर विस्मित. आकाशामध्ये एक असणारा वानर दुसरा असणारा राक्षस आणि वानर तर आकाशात संचार करतात. दोघं एकमेकाला भिडलेले आहेत. तिथं आकाशामध्ये कशाचाच कशाला हवेत आधार नाही. दोघं एकमेकाबरोबर भिडलेले आहेत. आणि हे युद्ध देवदानवांनी पाहिलं, असुरांनी पाहिलं आणि ते नवल करू लागले. मुहूर्त मात्र राहोनी स्थिर धापा जिरवोनी महावीर युद्धा मिसळले दुर्धर येर येरा हाकोणी. आणि एक मुहूर्त म्हणजेच 22-22.5 मिनिटं दमल्यामुळं दोघेही जरा थांबतात. धापा जरा कमी होस्तोर विसावा घेतात. पुन्हा एकमेकाला हाकारून दोघे युद्धाला मिसळतात. आता दोघं युद्ध कसे करतात, अजून किती वेळ करतात, चितपट कोण होतंय, कोण कुणाला हरवतंय का कोणच कुणाला हरवत नाही, दोघांची समान जोड लागते का, कुस्ती जोडीवर सुटते की कशी, याचं चिंतन आपण पुढील भागात करू. जय पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. प्रभो रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय. जय श्री रघुवीर समर्थ. करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचन्याती भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावे. हरी रेव जगत जगदेव हरी. हरी तो जगतो नाही भिन्न वपो. यति यशमती परमार्थ गती सनरो भव सागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदाल भ्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. श्री अनंता मधुसूदना
पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सुकुळ देवादी देवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहज रूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरत्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगजनित्या जगजीवना वसुदेव देवकी नंदना बाळरंगना बाळकृष्णा तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेच करीतसे विनवनी भवबंधनी सोडवावे हेच करीतसे विनवनी भवबंधनी सोडवावे हेच करीतसे विनवनी भवबंधनी सोडवावे केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्रीविठ्ठला पांडुरंगा भगवंता केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्रीविठ्ठला पांडुरंगा भगवंता जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ भानुदास एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल।